हॅलो फ्रेंड्स, तर मला जायचं होतं बाहेर आणि मी इकडे रेडी होऊन बसलेले होते. तर थोडासा वेळ होता तिकडे, म्हणून म्हटलं चला अगोदर तुमच्यासोबत सकाळी जी रेसिपी केलेली आहे ते शेअर करते मी. इकडे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर मग इकडे पनीर बनवायला घेतलेलं आहे, कारण हे दूध माझं लाईट नसल्यामुळे खराब झालेलं होतं. म्हटलं फेकून न देता याचं पनीर बनवायला घेऊया. त्याला गॅसवरती खडखड उकळी दिलं आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे मी. लिंबाचा रस घालताच की हे दूध मस्त फाटून जातं आणि फाटल्यानंतर पनीर एकाकडे होतं आणि पाणी एकाकडे होऊन जातं. आणि नंतर ते गाळण्यासाठी मस्त स्वच्छ रुमाल घ्यायचा पांढरा शुभ्र, आणि नंतर खाली चाळणी ठेवायचं, पातेलं घ्यायचं, त्याच्यावरती ते गाळायचं. गाळल्यानंतर हळूहळू करायचं, म्हणजे खाली पडत नाही, व्यवस्थित पूर्ण पनीर आपल्या हातात येतं. आणि नंतर पूर्ण वस्त्र गाळ केल्यानंतर पाणी थोडंही ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर अजून 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला, म्हणजे लिंबाचा वास आपल्याला उपट वास किंवा लिंबाचा वास येत नाही त्याला. स्वच्छ धुतल्यानंतर आणि पनीर ही छान मॉइश्चर होतं थंड पाण्याने. त्याला पूर्ण नितळून घ्यायचं आणि हाताने दाबून त्याला मस्त असं सेप देऊन द्यायचा. नंतर मला वाटी होती इकडे, वाटीमध्ये त्याला सेप द्यायला घेतला मी. आणि नंतर पापडाचं स्टँड होतं, त्याच्यावरती मी ते पाणी नितळायला ठेवलं आणि वरतून खाली बत्ताटीनं वजन ठेवून दिलं त्याच्यावरती 1 तासासाठी. तर तुमच्याकडे वेळ नसला किंवा असला तर आपण जास्तही ठेवू शकतो, पण 1 तासात मस्त होऊन जातं हे. नंतर इकडे तयारी करायला घेतली, कारण की मला 2-3 वेळा फोन आलेले होते लवकर आवर म्हणून. तर अशी रेडी झाले. नंतर महाप्रसादाला गेले. महाप्रसादाचा कार्यक्रम होता कॉलनीमध्ये, तो घेतला आणि परत घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त आपलं पनीर सेट झालेलं होतं. तर जास्त क्वांटिटीमध्ये असलं तर थोडा वेळ जास्त ठेवायचं, आणि हे माझं कमी होतं अर्धा लिटर दुधामध्ये. तरी आपलं आतपाव पनीर बनून तयार होतं. याची काप करून घेतली, जसे रेडीमेड होतं ना तसंच असते. छान असं पनीर झालेलं होतं, वाटतही नव्हतं की आपण हे घरी बनवलं आहे. आणि पहिल्यांदा बनवलेली रेसिपी खूप छान झालेली आहे माझी. मला तरी खूप आनंद वाटतो आहे. चला व्हिडिओ सेंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.